ड्रीम आणि ॲक्शन मध्ये जे ड्रीम आहे पण जर ॲक्शन कमी पडतंय तर ते का पडतंय आणि ते कसं योग्य पद्धतीने आपण इम्प्रूव्ह करू शकतो त्याच्यावरती असणारा पहिला सेगमेंट. त्याची जी पहिली केस आहे ती अशी आहे की एक 21 वर्षाचा युवक आहे, त्याला सक्सेसफुल एंटरप्रेनर बनायचं आहे, इन्फ्लुएन्शियल व्यक्ती बनायचं आहे, त्याच्याकडे अनेक आयडियाज आहेत, मोबाईल आहे, काही स्किल्स आहेत आणि अपॉर्च्युनिटीज सुद्धा आहेत. तो रोज प्लॅनिंग करतो, गोल्स लिहितो, मोटिवेशनल व्हिडिओज पाहतो, पण ॲक्च्युअल एक्झिक्युशन खूप कमी आहे. कधी क्लॅरिटी नसते, कधी लेझीनेस येतो, कधी परफेक्ट टाइमची वाट पाहतो. 2 वर्षानंतरही त्याचे जे ड्रीम्स आहेत तितकेच मोठे आहेत, पण प्रोग्रेस फारशी नाही. नेमकी प्रॉब्लेम कुठं आहे? जो मेन क्वेश्चन आहे तो असा आहे की या व्यक्तीची खरी प्रॉब्लेम काय आहे? लॅक ऑफ क्लॅरिटी, फिअर, लेझीनेस, लॅक ऑफ डिसिप्लिन की टू मेनी गोल्स? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी विथ यू. मला तुझ्याशी बोलताना अनेक नवीन नवीन गोष्टी रिअलाइज होतात किंवा तुला एक लहान भाऊ म्हणून सांगताना ते नेमकं कुठे अडतंय हे सांगताना जी मजा येते, जी इंटेन्सिटी असते, तू तेवढीच ती वाईजली घेतोसही. त्यामुळे ऍक्च्युली आपण हे छान करू शकतोय. आणि तुला ते आपलं डिस्कशन्स, आपले कन्व्हर्सेशन्स, तुला असं वाटलं की आपण ते छान लाईनअप करूया का किंवा ऑन पेपर आणूया का, हे माझ्यासाठी खूप भाग्य आहे की तू ते कन्व्हर्सेशन इतके वाईजली घेतोयस. सो थँक्यू सो मच फॉर बिलिव्हिंग अँड हॅव्हिंग मी. आता येऊया मुद्द्याकडे आपल्या. जो तुझा मुद्दा आहे, समजा आपण गृहीत धरूया की ही जी वयाचा हा जो काळ असतो, एक म्हणूया आपण की 18 to 25 किंवा 18 to 22, 18 ते 22च्या वयोगटात आपल्याकडं खूप ताकद असते, आपल्याकडे खूप एनर्जी असते. आपण कॉलेजमध्ये गेलेलो असतो किंवा कॉलेजमधून जस्ट ग्रॅज्युएशन टुवर्ड्स असतो. सो आपलं अचानक एक्सपोजरही खूप वाढलेलं असतं. शाळेत कशी बांधिलकी असते, ते वाढलेलं एक्सपोजर, वाढलेली ताकद, वाढलेली एनर्जी, या सगळ्यांमध्ये आपण एका ना हाईपला जातो. आणि वी स्टार्टेड थिंकिंग दॅट की अरे थिंग्स आर, देर आर सो मेनी थिंग्स विच वी कॅन अचिवेबल. पण एक्झॅक्टली त्याच्यासाठी काय करायला हवं किंवा आपल्याकडे लिगसी काय आहे, आपल्याकडे प्लस पॉइंट काय आहेत आणि आपल्याला नेमकं काम कशावरती करायला लागणार आहे, याच्यासाठी लागणारे पेशन्स किंवा याच्यासाठी लागणारा समज तो आणखीन तेवढा तयार झालेला नसतो. आणि या ग्लिचमध्ये मग माणूस अडकतो आणि मग ते कन्फ्युजन स्टार्ट होतात किंवा लेझीनेस येतो किंवा असं होतं की अरे यार, आय नॉट वर्थ इट, आय नॉट एबल टू डू इट, असं आपण स्वतःवरती डाऊट्स करायला लागतो. सो याची क्लॅरिटी किंवा याचं डिवायडेशन की व्हॉट यू हॅव, व्हॉट शुड बी डन, या दोन गोष्टी जर आपल्या समोर असतील तर ती एनर्जी मॅक्झिमम कशी चांगली वापरली जाऊ शकते किंवा चॅनलाइज होऊ शकते, हे जर करता आलं या एज ग्रुपमध्ये तर आपल्याला वेळ कमी वाया जातो. आणि मला असं वाटतं आज आता आपण तेच तेच करणार आहे चर्चा करतोय की कसं करायचं असतं किंवा काय करावं लागतं. राईट. आता आपण समजा एक कॅन्डिडेट पकडूया, यश नावाची व्यक्ती, हा की हा यश आहे हा आणि यशला नेमकं काय करायचंय आता, की यशकडे सगळं आहे. हा ही इज हॅव्हिंग गुड फॅमिली लिगसी, ही इज हॅव्हिंग गुड बिझनेस, एक नाही तर अनेक सेक्टरमध्ये ते बिझनेसचे व्हर्टिकल्स आहेत. तो स्वतः कॉलेजमध्ये छान शिकतोय आणि पण त्याचं काय प्रॉब्लेम होतोय, त्याला क्लॅरिटी, त्याला भरपूर गोल्स जे मोठे मोठे आहेत, ड्रीम्स त्याचे मोठे आहेत. स्वतःचे ड्रीम्स मोठे आहेत. हा, पण त्या ड्रीम्स वरती काम करण्यासाठी त्याला तरी कळतच नाही की काम कसं करायचंय, कुठून करायचं, आणि त्याला असं वाटतं की तो आळशी बनतोय किंवा त्याला फिअर आहे किंवा लॅक ऑफ कॉन्फिडन्स आहे किंवा त्याचे जे गोल्स आहेत ते रिअलिस्टिक नाही आहेत असं त्याला वाटतंय. पण मुळात खरं प्रॉब्लेम काय आपल्याला ते शोधणार आहे आपण, म्हणजे ते शोधायचं आपल्याला. ओके ओके, ठीक आहे. आता कमिंग बॅक टू यश. हम्म. यशचं टार्गेट काय असेल? टू अचीव्ह समज, आता आपण परत आकडा घेऊया की मला यश समज मीच आहे, बर. मला 100 करोड कमवायचे, हम्म. मग ते आता मी कसे कमवणार? तो प्रॉफिट म्हणजे तोच विषय आहे की ते कसे कमवतात. 100 करोड कमवायचे तर ते कसे, असं. राईट. ओके. बर. हे 100 करोड बनवण्यासाठी आपण एक सेक्टर निवडलंय का, की आपल्याला अनेक सेक्टर मधून हे पाईपलाईन हवे आहेत? अनेक सेक्टर म्हणून पाईपलाईन्स हवे बर. आहेत. ते कोणते कोणते सेक्टर्स आहेत? चल एक घेऊ,
फूड अँड बेवरेजेस घेऊ. हे जे आम्ही लिहितोय, आम्ही फूड अँड बेवरेजेसचा एक्झाम्पल घेतलेला आहे. आमचं असं मत आहे की तुम्ही पण तुमचे जे ड्रीम्स आहेत, तुमचे जे बिझनेसेस जे तुम्हाला रनिंग उभे करायचे आहेत, त्यांचं तुम्ही सुद्धा असं स्ट्रक्चर काढा. आम्ही त्यासाठी हे एक्झाम्पल म्हणून स्ट्रक्चर काढतोय. सो रिक्वेस्ट आहे की हे फूड अँड बेवरेजेसचं बघत बघत तुम्ही तुमचं स्ट्रक्चर काढा, तुमच्या कंपनीचे स्टेप्स काढा. राईट डाऊन युअर ड्रीम्स हा, नेम, हा. गिव्ह अ नेम टू इट. विथ इट तुम्हाला इयरली तुम्ही काय इन्कम सोर्स त्यातून अपेक्षित करताय, आणि इन्कम सोर्स शुड बी देअर. तिथे काहीतरी आपल्याला अचिव्हमेंट असल्याशिवाय आपण ती गोष्ट नाही करू शकत. ओके, आपण पुढे जाऊया. तर एक 2 नावं, 3 तरी नावं एका पेपरवरती. एज्युकेशन लिहू एक, आणि ॲग्रिकल्चर लिहू. ॲग्रिकल्चर हे आहेत 3. I'm feeling like you had written my points. It's not about Yash, it's about Jyoti. हा. आता आपण हे केलं की फूड अँड बेवरेजेस, हा. एज्युकेशन अँड ऍग्रिकल्चर. हा. आपलं टार्गेट काय आहे हा. की आपल्याला हवे आहेत 100 करोड. ओके. हम्म. आता आपल्याला फूड अँड बेवरेजेस मधून काय अपेक्षा आहे? फूड अँड हाऊ मच यू कॅन अर्न फ्रॉम इट? 100 करोड साठी एक 10-20 किंवा 25 करोड. 25 लिहू? 25 करोड, हा. ठीक आहे, 25 CR फ्रॉम हिअर. हम्म. एज्युकेशन मधून किती मिळवले जाऊ शकतील? 25. आणि ऍग्रिकल्चर मधून? उरलेले 50. गुड. ओके. हम्म. किती तुझा जो ऍग्रिकल्चर वरती जो तू कॉन्फिडन्स आणि विश्वास दाखवलायस तो मला हमारा आवडला. कल्चर एग्रीकल्चर है. जी एग्रीकल्चर जानता है ते खुश होईल भाई. बास 50 CR अगर हम मिळवायला लागलं तर आपण, तर मजा येईल. नाही, पण आहे, दम आहे आहे. ऍग्रीकल्चर. जर आपण त्या टेक्निकने खरंच पाहू शकलो तर यात हा. खरंच दम आहे. नाही, आणि याच्यात तेवढं प्रोडक्शन नसतं तर मग जगात झालंच नसतं ना ऍग्रिकल्चर. आज कित्येक कंट्रीज आहेत, आपल्या देशातले कित्येक, पंजाब आहे, हरियाणा आहे, असे कित्येक स्पॉट्स आहेत who are earning that much and they are dependent absolutely on agriculture, not on any another business. तर ठीक आहे. ओके. आता मला सांग, फूड आणि बेवरेज मधून आपल्याला 25 CR आपण म्हणतोय की मिळवायचं आहे. हाऊ, व्हॉट आर द स्टेप्स, किंवा जसं व्हॉट कॅन बी एज्युकेशन. स्टेप्स. हा. येस, जसं समजा एज्युकेशनचं मी सांगू शकेल तुला की एज्युकेशन मध्ये सेक्टर्स असतात, 1, 2, 3, 4. आणि या 4 सेक्टर्स मधून तुम्ही वेगवेगळे इन्कम सोर्स यू कॅन हॅव इट. तसं फूड अँड बेवरेजेस मध्ये काय आहे की जिथून तू या 25 CRचं डिवायडेशन करू शकतोस. फूड आणि बेवरेजेस मध्ये जे आपल्याला 25 CR करायचे आहेत ते कसे डिवाइड? प्रोडक्ट. हा, तेच. समजा आता एखादं प्रोडक्ट काढलं, हेल्दी ड्रिंक, हेल्दी ज्युसेस, अन्य काही अशा प्रोडक्ट्स काढले, किंवा समज ह्या एका ज्यूस वरतीच आपण भर दिला आणि मग हे हेल्दी ज्यूस एक सेगमेंटच काढला, तिथं समज 5 वेगळ्या ड्रिंक्स तयार केले, नाही का, वेगळे अश्वगंधा, विश्वगंधा, किंवा नॅचरल जे आहेत, किंवा जरा असं वॉटरमेलन ज्यूस, जरा ज्या नवीन फ्लेवर्स जे आता मार्केटमध्ये नाही तसे जर फ्लेवर्स केले तर त्या फ्लेवरची ब्रँडिंग, मार्केटिंग छान करून आपण तिथे तसे पैसे कमवू शकतो, असं मला वाटतं. म्हणजे फूड अँड बेवरेजेस म्हणून जर करायचे असेल तर म्हणजे प्रोडक्ट चांगलं शोधणे, चांगला प्रोडक्ट सुरू करणे, त्याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते स्ट्रॉंग ठेवणे, आणि मग त्याचा जो प्रचार प्रसार आहे, त्याचा जो जी लोक त्याला विकत घेतील त्याचा प्रॉपर टार्गेट ऑडियन्स. मी असं विचारलं की आपल्याला किती इन्कम मिळणार आहे या सेगमेंटमध्ये, तुझा काय अंदाज आहे? या 25 CR मधला तो एक पॉइंट आपल्याला मिळालेला आहे, ज्यामधून हाऊ मच इयरली यू विल हॅव? इयरली तिचं जर प्रॉफिट म्हणते का टर्नओव्हर? 25 आपल्याला CR प्रॉफिट हवाय ना. 25 करोड प्रॉफिट जर हवा आहे तर कमीत कमी 100 करोड रेव्हेन्यूच पाहिजे.
मग याच्यातून किती मिळणार आहेत? अजून आपल्याला पुढच्या सेगमेंटला जायचं. 10 करोड 20 करोड. ठीक आहे. 10 करोड घेऊ बाबा. हा मोठा आकडा पण नको, नंतर फटके खायची वेळ नाही. नाही झाला तर कुठं मार खातो. फूड अँड बेवरेजेस मध्ये हा त्या 25 CR पैकी आपण म्हणतोय की आपल्याला हेल्दी ज्युसेस मधून आपण 10 CR इयरली टर्नओव्हर करणार, सॉरी प्रॉफिट मिळवणार आहे. हा. चलो नेक्स्ट पॉइंट. आणखीन 15 CR बाकी आहेत. नेक्स्ट पॉइंट आहे एज्युकेशन ना. नाही, त्याच अजून हा 25 CRच आपण डिवायडेशन करतोय. आणखीन लयच मोठं टार्गेट आहे. ट्राय तरी करूया. फूड बेवरेजेस मध्ये सेकंड सेगमेंट काय असणार अजून आहे? 15 CR पाहिजे ना. हम्म. अजून तर 15 CR साठी आपण चिप्स बिप्स सुरू केले तर. चिप्स, लेजला कॉम्पिटिशन. अरे क्यों लेके जा रहे हो? अभी एजुकेशन भी तो काम करने वाले हो, बच्चों को गलत आदतें लगाओगे क्या? भेंडीचे चिप्स, बर. वांग्याचे चिप्स तसले आलेत मार्केटमध्ये. हवा बटाट्याचे चिप्स म्हणजे ड्राईड हे करायचं. dried, ड्राईड. dried, ओ dried. वाव, गुड. ते करू शकतो. चला, म्हणजे तुमचं ऍग्रिकल्चरचं पण हा हा रॉ प्रोडक्ट आणि सेलिंग हा, तुम्ही हा. करताय. व्हेरी हेल्दी नाईस. प्रोडक्ट. चल चिप्स, चल तिकडून येईल समज 15 करोड. चल आगे. डायरेक्ट 15 CRच. छोटा मोठा नाही विचार करायचा. ठीक आहे. आता जे आपण हेल्दी ज्युसेस आणि चिप्स वरती काम करणार आहोत, हा, व्हेजिटेबल चिप्स, या दोघांमध्ये हा. पहिली स्टेप काय आहे? पहिली ऍक्शन काय आहे? समज- आता 10 CR साठी जो आपण ज्यूस बनवणार आहोत, त्या ज्यूसची पहिली स्टेप काय आहे? प्रोडक्ट बनवणं, म्हणजे काय? म्हणजे प्रोडक्ट डिझाईन करणं, त्याची क्वालिटी वगैरे, त्याचा टेस्ट प्रेफरन्सेस, हम्म. त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून प्रोडक्ट बनवणं, तयार करणं. म्हणजे मार्केट रिसर्च. म्हणजे आता market तुला development. इथून उठायचंय आणि हेल्दी ज्यूस 10 CRचं टार्गेट अचीव्ह करायला जायचंय. का आता पहिली ऍक्शन काय घेशील? पहिलं तर मी हेल्दी ज्यूस म्हणजे काय करायचं ते शोधेल. म्हणजे मला एक प्रोडक्ट चूज करेल. समजा आता मला जांभूळ फ्लेवरचं एनर्जी ड्रिंक आपलं हेल्दी ड्रिंक सुरू करायचं जांभूळ फ्लेवरचं, तर मी जांभूळ फ्लेवरचा जरा अभ्यास करेल. परत ते फ्लेवर्स किंवा ते फॉर्म्युलाज कुठून येतात, म्हणजे थोडक्यात तुला रिसर्च करायचा. रिसर्च करावी लागेल. येस. तो रिसर्च करण्यासाठी किती वेळ लागेल? एक 6 महिन्याचा नाही, 6 महिने खूप झाले. 2-3 महिन्याचा कालावधी. 3 महिन्यांचा 3 महिन्याचा कालावधी. बर. त्या 3 महिन्यांच्या कालावधीसाठी आता इंडेक्स काय असणार आहे रिसर्च पॉइंटची? इंडेक्स म्हणजे इंडेक्स म्हणजे कोणत्या सेक्टरमध्ये आपल्याला रिसर्च करायचे आहेत. आता मला एज्युकेशन फील्डमध्ये समजा रिसर्च करायचं असेल, तर माझं टार्गेट काय असतं की पहिल्यांदा मला नेमका काय अभ्यास करायचा. गृहीत धरूया आपण मेडिटेशन करायचं, तर मी पहिले मेडिटेशन केलं. मी 100 लोकांना करताना अनुभवलं, 100 मुलांना करताना अनुभवलं. त्यात माझा काही काळ गेला. आता मी हे केल्यानंतर मी माझ्या टीचर्सना शिकवणार, मग मी माझ्या पालकांना अवेअर करणार. मग अवेअर करण्यासाठी त्यांना व्हिडिओज वेगवेगळे दाखवा, त्यांच्याकडे माहिती पत्रक पाठवा, मीटिंगला इन्व्हाइट करा. मग हे करत असताना पालकांना मेडिटेशन करायला सांगा. हे करत साईड बाय साईड मला माझा स्टाफ आहे त्याला एनकरेज करायचा आहे. आणि मग हा सगळा तयार झालेला प्रोडक्ट त्या मुलांना जाणार, स्टुडंट्सना जाणार. राईट. सो ही झाली माझी इंडेक्स की मला नेमकं मेडिटेशन मुलांपर्यंत कसं पोहोचवायचं. ते असं नाही ना मी शिकले आणि मुलांना दिलं. नाही, देर आर स्टेप्स. तसं तुझंही असं नाही की मला एक हेल्दी ज्यूसचं स्वप्न पडलं आणि मी प्यायला दिलं. हा जो मधला प्रवास आहे हा म्हणजे काय आहे? अच्छा, म्हणजे थोडक्यात अख्खा तो प्रवास कसा असणार आहे किंवा काय करायचं, कारण हा ते पूर्ण लिहिणं. प्रवास तुला 3 महिन्यात करायचा आहे. मला 2 वर्ष लागली माझा प्रवास करायला. तुला तुझं 3 महिन्यात करायचा आहे. हाऊ आणि एक्झॅक्टली व्हॉट, हाऊ इट कॅन बी डन इफ यू डिसाइड. 24 तास असतात आपल्याकडे, पुष्कळ मोठा वेळ आहे हा. पण पहिला टॉपिक काय आहे मग त्यातला? दुसरा टॉपिक काय आहे त्यातला? थोडक्यात हाऊ कसं करणार आहे, व्हॉट हाऊ ते डिफाईन करणं.